हॅलो, मी यश मगर. एवढे इंट्रोड्यूस करण्याची गरज नाही. आत्ता ऑलमोस्ट वर्ष संपत आलं. मग मला वाटलं ह्या वर्षामध्ये मी कॉलेजला आलो, इथे जे काही केलं ते सर्व प्रॉपर डॉक्युमेंट करून ठेवायला हवं. त्यामुळे ब्लॉगरवर एक ब्लॉग पण बनवला आहे, ज्यावर प्रत्येक आठवड्याला मी ब्लॉग पोस्ट करणार आहे. त्यात माझ्या पर्सनल लाईफमध्ये स्टार्टअप रिलेटेड काही जे काही गोष्टी असतील, अकॅडमिक्स रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या टाकणार आहे. आणि मग परत विचार आला, फक्त ब्लॉगरवरच का, यूट्यूबवर पण ट्राय करावं. त्यामुळे आज ट्राय करतो यूट्यूबवर. काही स्क्रिप्ट वगैरे नाही, हे काही पॉईंट्स लिहून घेतलेत. ह्या पॉईंट वाचून जे काही मला वाटेल ते बोलणार आहे मी. पण जे काही बोलेन त्याच्यावरून जर कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू देत, मला काही फरक पडत नाही. नाही, काही लोक आहेत असे ज्यांना जर काही वाईट वाटलं तर फरक नक्कीच पडेल मला. आणि त्याच लोकांना मी आज ह्या व्हिडिओची लिंक पाठवेन पहिल्या दिवशी तरी. त्यांना जर वाईट वाटलं तर खरंच फरक पडेल मला. बघू. तर पॉईंट्स मी लिहिलेत. ॲडमिशन फेस, फ्रेशर्स पार्टी, हॉस्टेल लाईफ, एक्झाम, अवेकनिंग सोल्स, स्टार्टअपमध्ये वगैरे काय झालं, आणि एंडिंग. ओके. तर सुरुवातीला ॲडमिशन फेस. जेव्हा मी आलो इथे तेव्हा मला 10th ला 87% पडले. आणि इथे सर्वजण, ऑलमोस्ट सर्वच 90+, सर्वांचं काय म्हणजे मला वाटायचं हे इथे सर्वजण टॉपर आहेत. सर्व त्यांच्या त्यांच्या स्कूलमध्ये टॉप करून आले, त्यांना सर्व काही येतं, किती कॉन्फिडेंटली बोलतील, किती हुशार असतील सर्वजण. हा गैरसमज निघाला माझा, हे नंतर कळालं. मी सुरुवातीची आठवडाभर खूप घाबरून घाबरून राहायचो. मला वाटायचं कसं होईल माझं, मी ह्यांच्यामध्ये टिकू शकेल का. नंतर कळालं, नंतरचे सांगतो. दुसरा पॉईंट आहे, मोरे मॅडम अँड मॅगी. सुरुवातीला मोरे मॅम ह्या आम्हाला इंग्लिशसाठी होत्या, बट त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे लांडगे सर आमचे इंग्लिशचे क्लास घ्यायचे. जेव्हा मॅडम रिकवर झाल्या बऱ्यापैकी तेव्हा 1-2 आठवड्यानंतर त्यांनी त्यांचा क्लास घेतला इंग्रजीचा. तेव्हा जरा इंट्रोडक्शन वगैरे व्हावं, त्यामुळं मॅडम इंटरॅक्शन करत होत्या, विचारत होत्या आम्हाला. मुलांमधलं कोण बोलायला तयारच नाही. आणि मी असतो बोलायला तयार, बट मला वाटलं आता हे सर्व हुशार आहेत, ह्यांच्यासमोर कसं बोलू वगैरे, त्यामुळे मी घाबरून गेलतो. बट जेव्हा मॅडमनी बोलण्यासाठी आम्हाला विचारलं तेव्हा मुलांमधूनही कोणी बोलायला तयारच नव्हतं. मग कसं घाबरत घाबरत मीच बोलायला सुरुवात केली. आणि मॅडमनी माझ्या डोळ्यातच म्हणजे बघितलं आणि त्यांना कळालं की ह्याला काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी उठवलं मला आणि मॅगी कसं बनवतात, तुला काय बनवता येतं, म्हणजे मॅगी कसं, मी म्हणलं मॅगी बनवता येईल. मग मॅडम बोलल्या मग एक्सप्लेन कर. मग केलं बऱ्यापैकी एक्सप्लेन, दुकानातून मॅगी आणायची, असं करायचं तसं करायचं. बट गॅस चालू करायचं, ही महत्त्वाची स्टेप सांगायची राहिली. तर मॅडमनी मग मला सांगितलं कम्युनिकेशन असं आहे तसं आहे ह्या मॅगीच्या गोष्टीवरनं. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी, जेव्हा मी ॲडमिशन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा माझा काहीतरी डॉक्युमेंट राहिला होता, आणि डॉक्युमेंटची पडताळणी करण्यासाठी मोरे मॅडमच होत्या तिथे. त्यामुळे त्या बऱ्याच चिडल्या होत्या माझ्यावर, तुला हे कळत नाही का, असं नाही का तसं नाही का, जा बाहेर जा, ह्याची फोटोकॉपी मागून घे, ह्याचं प्रिंटआउट काढून मला दे. त्यामुळे मी घाबरून गेलतो तेव्हाच मॅडमला. आणि जेव्हा मॅडमची एंट्री झाली क्लासमध्ये आणि ह्या आम्हाला इंग्रजी शिकवणार आहेत हे मला कळालं, मी खूप घाबरलो होतो तेव्हा पण. बट नंतर मॅडमचा स्वभाव कळाला वगैरे वगैरे, आणि आता सर्वात कम्फर्टेबल मी मोरे मॅमसोबतच आहे शिक्षकांच्या बाबतीत. हां, तर मग नेक्स्ट टॉपिक आहे उमप मॅम अँड CR. काही दिवसानंतर उमप मॅडम ह्या आम्हाला आय सी टीला शिकवण्यासाठी आल्या. त्या काय बोलत होत्या हे मला समजलंच नाही. मला वाटलं हा माझा प्रॉब्लेम आहे, बट नंतर कळालं की क्लासमध्ये कोणाला समजत नाही आहे. म्हणजे नक्कीच त्यांना नॉलेज असणारच कम्प्युटरचं, बट त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. त्यामुळे मी खूप बोर होऊन गेलतो. त्या लेक्चरमध्ये मला फार झोप येत होती. आणि मी झोपलो वगैरे तर मॅडम रागवतील मला अशी भीती होती. त्यामुळे मी मॅडमचं प्रत्येक वाक्य संपलं, हो मॅडम, हेच करायचं. आणि मॅडमनी सगळा क्लास झाला नंतर म्हणल्या, त्या आमच्या क्लास टीचर होत्या, त्यामुळे त्यांनी विचारत होत्या की CR कुणाला व्हायचं. मी तरी लक्ष दिलं नाही, मी हो मॅडम म्हटलं. नंतर विचारलं एक दोघांना, तेजसला वगैरे, तो नाही बोलला. त्याच्यानंतर मॅमनी मला विचारलं, बनशील का CR. मी काय लक्षच दिलं नाही, मी नॅचरली अगोदर जसं करत होतो तसंच, हो मॅम, डायरेक्टली हो मॅम म्हणून टाकलं.
आणि मग काय मॅडमनी झालं CR. सगळे पोरं ओरडायला लागले, मला पाठीतून मारायला लागले. नंतर माझी झोप उडाली, मला कळालं CR साठी विचारलं होतं आणि मी हो बोललोय. काय मग असं झालो ॲक्सिडेंटल CR. CR झाल्यानंतर पण काही दिवस बरं वाटलं मला. आणि 7वी ते 10वी मॉनिटर होतोच मी, त्यामुळे मला वाटलं ठीक आहे, CR म्हणजे काय मॉनिटर सारखंच असेल, करूयात, बघू काय होईल. ठीक आहे. नंतरचं पुढचं पॉईंट, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन. हां, असे काही कॉम्पिटिशन्स होते, म्हणजे पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन कॉम्सानेच ऑर्गनाईज केला होता. त्यात मला वाटलं बरेच जण पार्टिसिपेट करतील, एवढे सगळे टॉपर आले, प्रत्येक शाळेतनं निवडून निवडून मुलं आलेली आहेत, तिथं किती पार्टिसिपेट करतील. बट कोण पार्टिसिपेट करायला तयारच नाही. मेसेज वाचून काहींनी तर मेसेज पण नाही वाचला कम्प्लीट. आणि मी म्हणलं मला सवय आहे ना पार्टिसिपेट करण्याची, जिंकू वा हरू, बट मला पार्टिसिपेट करायला आवडतं, त्यामुळे मी पार्टिसिपेट केलं. पोस्टर मेकिंग नंबर नाही आला, ती वेगळी गोष्ट, बट पार्टिसिपेट करून बरं वाटलं. आणि तेव्हा ओळख झाली माझी श्रेया दीदीसोबत. 3rd इयरमध्ये मी आता फ्रेशर्स फेअरवेल पार्टीसाठी पण श्रेया दीदीमुळेच गेलो. सगळ्यात अटॅच मी 3rd इयरमध्ये तिच्यासोबतच आहे. ती मला खरंच खूप वेळेस तिनं मदत केली आहे. मला काही डाऊट असला रात्री कधीही 12-1 वाजता मी काही विचारलं तरी लगेच रिस्पॉन्स देते मला. त्यामुळे चांगली मेंटर आहे मोठी बहीण श्रेया दीदी. नेक्स्ट पॉईंट, स्टार्टअप आयडिया प्रेझेंटेशन. आय थिंक मेकॅनिकलच्या टीमनं ऑर्गनाईज केलं होतं. मी 10वीमध्येच मला जरा मार्केटमध्ये गॅप वाटला. मला वाटलं की ह्या फील्डमध्ये काहीतरी बनवू शकतो, आणि त्यातल्या त्यात हा स्टार्टअप आयडिया प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन बघून मला वाटलं की इथं काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे, माझा जो काही आयडिया आहे तो मी एक्सप्रेस करू शकतो. बट मी घाबरून गेलो आल्यावर खूप, कारण मला वाटायचं खूप टॉपर आहे तिथं. त्यामुळे माझा आयडिया मी तनिष्कासोबत शेअर केला. तेव्हा तिच्यासोबतच बोलायचो मी, कारण मुलांमध्ये तर कोणी इंटरेस्टेड नव्हतं. मी मुलांमध्ये काही जणांना ट्राय केलं, रूममेटला वगैरे वगैरे, बट त्यांच्यातून कोणी, मग तनिष्काला सांगितलं, त्याने एक्सेप्ट केलं. आणि आम्ही दोघांनी मिळून दुसऱ्या दिवशी 1 दिवस अगोदर आम्हाला म्हणजे कळालं, एक रात्रभरात आम्ही प्रिपरेशन केली दोघांनी पण. आणि दुसऱ्या दिवशी प्रेझेंटेशनसाठी गेलो, आणि तिथे जाऊन कळालं की प्रेझेंटेशनमध्ये 2च टीम आहेत, आणि त्यातली पण जी सेकंड टीम होती तिने नंतर नाव परत घेतलं. त्यामुळं काहीही केलं, कसंही केलं तर जिंकणारच होतो. बट तरी मनामध्ये भीतीच होती. आपल्यासमोर सगळेजण फर्स्ट सेकंड थर्ड इयर बसलं आहे, सगळे एवढेच शिक्षक बसला आहेत, त्यांच्यासोबत काही ओळख नाही वगैरे. बट केलं चांगलं, बऱ्यापैकी प्रेझेंट केला आयडिया. आणि तेव्हा मोरे मॅडम पण होता, लांडगे सर होते, भालेराव सर नव्हते, बट हे दोघं तर ओळखीचे होते, बाकी सगळे अनोळखी. तो आयडिया आवडला सगळ्यांना, आणि मलाही तेव्हा जरा पुश मिळाला की खरंच मी करू शकतो त्याला. आणि मग आता सुरू आहे काम बऱ्यापैकी. डेडलाईन बनवली आहे 12 ऑगस्टची टेंटेटिव्ह, आणि फायनल 1 सप्टेंबरपर्यंत लॉन्च करायचे कॉलेजचा आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फ्रेशर्स पार्टी. फ्रेशर्स पार्टी खरंच खूप मजा आली मला. त्याच्यामध्ये मी एक चिठ्ठ्यांचा घोळ केला होता. म्हणजे श्रेया दीदीने मला सांगितलं होतं की मला फर्स्ट इयरची काही नावं माहीत नाही आहेत, मग तू सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनव. मी चिठ्ठ्या बनवल्या, बट त्यातलं माझं 1-2 मित्रांची नावं काढून घेतली गपचूप, आणि ते सांगितलं तनिष्काला, मी असं केलं, तुझं पण नाव काढतो, तू कुणाला सांगू नको. तिने सांगितलं श्रेया दीदीला. श्रेया दीदीनं पण भांडली मला, तू असं केलं का, तसं केलं का. आणि नंतर जेव्हा टास्क चिठ्ठ्या उचलत होते, चिठ्ठ्यामध्ये जो काही ज्याचं नाव येईल त्याने पुढे येऊन दुसऱ्या चिठ्ठ्यातनं टास्कच्या चिठ्ठ्यामधनं टास्क घेऊन जो टास्क येईल तो परफॉर्म करायचा. माझं मुद्दाम नाव काढलं आणि मला डान्स करायला लावला एखाद्या गाण्यावर. मी डान्स करायला ठीक आहे, आवडतं मला, बट फ्रेशर्सला नवीन होतो आम्ही सर्व. 3rd इयरमध्ये फक्त श्रेया दीदीची ओळख होती, बाकी कोणाची ओळख नाही. 2nd इयरमध्ये तर काय आता पत्ताच नव्हता कोणासोबत, काहीच ओळख नाही. मग आला डान्स, नको नको म्हणलं श्रेयस दादाला, नको दादा असं कसं एकटा कसं करू वगैरे. तो म्हणला एखादा मित्राला घे, ओमकारला उठवलं. ओमकार माझ्यासारखंच, त्याला काय, तोही लाजायला लागला वगैरे. मग कसं बसं ओढण्या, तिथल्याच मुलींच्या ओढण्या घेतल्या, नाचायला लागलो, चंद्रावर डान्स केला. डान्स नाही, रनिंग केली तिथं मी. आणि मग आमचा हे डान्स बघून 2nd इयरचे पण आले मध्ये, आणि 2nd इयरनं इतका बिंदास डान्स केला यार की बघून मग आम्ही पण शेवटच्या 1-1.5 मिनिटामध्ये खूप बऱ्यापैकी नाचलो वगैरे. आलो स्टेजवर, हार्टबीट बार एकदम हाय लेवलला बीट करत होती, आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो पण.
आणि तेव्हा मग फ्रेशर्स पार्टीला अजून ओळख झाली. मग थर्ड इयरसोबत पण, सेकंड इयरसोबत पण बऱ्यापैकी. आणि मला फ्रेशर्सला इयरचं स्ट्रगल सांगतो काय असतं. फ्रेशर्स पार्टीला मला वाटलं आता 10वीचा ह्या सगळ्या ट्रॉमातून ह्या सर्व स्ट्रगल करून आलो आहे. मला वाटलं इथं तरी आता पार्टी वगैरे होते, पूर्णपणे एन्जॉय करू. तर ह्याच्यामध्ये मला कुलधरन सरांचा कॉल येत होता, यश तुमच्या वर्गातनं कोणतरी रेणुका, अजून काय सृष्टी वगैरे ह्यांच्या काहीतरी नावाचं मिस्टेक आहे, त्यांचे आधार कार्ड आणि ह्या डिटेल्स मला पाठवून द्या अर्जंटली. अगोदर तर म्हणत होते तू ये डायरेक्टली. मी म्हणलं सर मी बाहेर आलोय, हे चाललंय वगैरे. मग सर म्हणतात कोणाला तरी पाठवून द्या. मग तीही मला पूर्णपणे एन्जॉय करता आली नाही. बराच वेळ मी बाहेरच होतो, कॉलवर बोलत होतो, हॉलच्या बाहेर येऊन. हा असतो CRचा स्ट्रगल. नेक्स्ट पॉईंट आहे हॉस्टेल लाईफ. हॉस्टेल लाईफ काय बोलावं हॉस्टेलबद्दल. हॉस्टेल खरंच खूप छान आहे. जर व्ह्यू दाखवायचा असेल ना तर व्ह्यू बघा, खूप छान वाटतं मला तर. एकदम रिलॅक्स हा व्ह्यू बघून. कधीही काही कसलंही टेन्शन असलं, थोडा वेळ तर बाल्कनीत बसायचं, सगळं फ्री होतं, एकदम फ्री होऊन जातो मी. तर मग सुरुवातीला आलो तेव्हा सगळेजण, मला माझ्या मनात नॅचरली भीतीच होती की सगळे माझ्यापेक्षा हुशार आहेत असं वाटायचं मला. आलो, डिस्कस करायला लागलो, तू कसं ॲडमिशन झालं, तू कुठला आहेस, काय आहेस, तू काय काय केलं 10वीत. काही मुलं, आता मी त्यांचे नाव नाही घेणार, बट ते म्हणत होते मी 10वीच्या सुट्ट्यांमध्ये C करून आलोय, C++ करून आलोय. दुसरा म्हणायचं लगेच, अरे तू C++ केलंय का, मी तर पायथन करून आलोय. ही म्हणजे काहीतरी केले असतील, बट फेकण्याची एक्स्ट्रीम लेवल एकदम. जे म्हणता येईल ते म्हणायचं, मी हे केलं, मी ते केलं, मी असं आहे तसं आहे. बट नंतर नंतर आता कळायला लागलं जेव्हा C मध्ये ह्यांना बॉयलर प्लेट कोड लिहिता येत नाही. नेक्स्ट उगा फेकाफेकी चालली होती. त्यांचं हे सगळं ऐकून मी अजून घाबरायला लागलो. मला वाटायला लागलं ह्यांनी C++, पायथन, C करून आलं 10वीच्या सुट्ट्यात. मी काय MSBT करून आलं, MSCIT करून आलं. नंतर आता कळायला लागलं कोण कसं आहे, कोणाला किती येतं वगैरे. नंतर रूममेटबद्दल आता नको. रूममेटबद्दल जर बोललो तर खरंच विवाद होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये रूममेट्सला कवर करू. नेक्स्ट पॉईंट आहे एक्झाम. एक्झाममध्ये मॅथ आवडतंच मला, आणि अजून मॅथ, इंग्लिश पण बऱ्यापैकी आवडतं. इंग्लिशचाही केला अभ्यास. बट सायन्सचे माझे बेसिक्स कवर नव्हते. मला नॉर्मल युनिट्स पण माहीत नव्हते. इनफॅक्ट मी फिजिक्सची स्पेलिंग इथे आल्यावर डिप्लोमाला पाठ केली, फिजिक्सची स्पेलिंग. आणि नंतरही अभ्यास झाला नाही. पहिल्या युनिट टेस्टला मला फिजिक्सच्या 2 मार्क्स पडले. 30 म्हणजे 30 14 16 होता, 14पैकी 2 मार्क पडले फिजिक्सला. ते माझ्या मनाला इतकं हिट झालं ना यार, मी पार रडकुंडीला आलो होतो, खूप इमोशनल झालो, मला खूप वाईट वाटलं. बट आता इतकं निर्लज्ज झालोय की काहीच वाटत नाही आता. म्हणजे नॅचरलीच तेव्हा 2 मार्क पडले, वाईट वाटलं खूप. आता बऱ्यापैकी अभ्यास करतोय. आताचा ह्यावेळेसचा ॲव्हरेजही चांगला आहे प्रत्येक विषयांचा. बट आता तेवढं फील होत नाही. का? कारण खूप वाईट बघितलंय मी. 2 मार्क पडले, आता 2 पेक्षा वाईट काहीच पडणार आहे. त्याच्यामुळे आता एवढं काही फील होत नाही. बरं झालं. नंतर आता वाटतंय की बरं झालं तेव्हा 2 मार्क पडले. आता जरी कमी मार्क पडले तरी मी बऱ्यापैकी वाटतंय मला की ठीक आहे, काय होणार नाही. कारण जे करिअरमध्ये खरंच इम्पॉर्टंट आहे, जसं की थर्ड इयरला सब्जेक्ट आहे आय थिंक ॲप डेव्हलपमेंट. आता शिकतोय मी. वेब डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालं आहे. पायथनमधलं जँगो फ्रेमवर्क मला बऱ्यापैकी जमतं. AI एजंट्सबद्दल नॉलेज आहे. व्हिडिओ एडिटिंगबद्दल थोडीफार क्रिएटिव्ह थिंकिंग वगैरे आहे बऱ्यापैकी. म्हणजे करतोय अभ्यास असं वाटतंय मला. त्यामुळे मार्क्सच्या मागे मी जास्त पडत नाही. ज्या खरंच कामाच्या गोष्टी असतील जसं प्रोबॅबिलिटी वगैरे, नंतर डेटा सायन्समध्ये ती कामाला येऊ शकतो, त्यामुळे ती मी मनापासून केलं आहे. असे जे खरंच करिअर रिलेटेड टॉपिक्स आहेत ते मनापासून करतोय मी. आणि बाकी जे आहेत ते टेम्पररी पेपर पुरतं. नेक्स्ट पॉईंट आहे अवेकनिंग सोल्स, जागृत आत्मा. बनवला हा ग्रुपला तनिष्कानं, पेंग्विन तनिष्का, तिने हा ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये आहे कोण कोण, मुलींमध्ये शर्वरी, रेणुका, प्रांजल, मुलांमध्ये आर्यन, अल्विन, आदित्य, काही नवीन मेंबर्स ॲड झाले, आर्यन बरबाटे, परत ओंकार थोरात, मंजुषा वगैरे असते, बट ती जास्त इन्व्हॉल्व होत नाही आमच्यात. हा ग्रुपमध्ये पण मला अगोदर वाटत होतं की टाईमपास होईल माझं, बट
नंतर वाटतंय बरं झालं मी ह्या ग्रुपमध्ये आलो. म्हणजे खूप चांगले मित्र झालेत माझे. प्रत्येक वेळेस जेव्हा कधी मला मदतीची गरज असेल तेव्हा प्रत्येकजण मला मदत करतो. चांगला वेळ घालवला आम्ही. ह्यांच्यासोबत राहिलेले सर्व क्षण वाटतात खरंच काहीतरी कॉलेज लाईफ एन्जॉय केली आपण. ह्यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग थिंग्स नको, नेक्स्ट टाइम सांगू. 15 मिनिट बरंच झालं यार. मला वाटलं मला काही बोलता यायचं नाही, बट बोललोय बराच. 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यांच्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट सांगेन. मग नेक्स्ट टॉपिक आहे स्टार्टअपमध्ये वगैरे काय केलं. फर्स्ट सेमिस्टरच्या सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर वेब डेव्हलपमेंटबद्दल शिकलो. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, टाईपस्क्रिप्टबद्दल तेव्हा थोडंसं नॉलेज घेतलं. आता बऱ्यापैकी नॉलेज घेतलं आहे. नंतर जँगो आणि पायथन हे फ्रेमवर्क्स. जँगो जरा डोक्यात गेलं आहे माझ्या, बट ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. ह्या सर्व गोष्टी फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकलो सुट्ट्यांमध्ये. वेबसाईट पण ऑलमोस्ट होत आली आहे. आता राहिले तर काय, जँगोला प्रॉपरली फ्रेम करणं आणि डाटाबेस कनेक्ट करणं, ह्या 2-3 गोष्टी राहिल्या आहेत. बाकी होत आलं वेबसाईटचं. ठीक आहे, मग एवढंच ह्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट सेमिस्टरचं ह्या व्हिडिओत कवर केलं. आता जे सेकंड सेमिस्टरच्या ज्या काही गोष्टी असतील त्या लवकरच सेकंड पार्टमध्ये कवर करेल. थँक्यू फॉर लिसनिंग.